नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जाणून घेणार आहोत 6 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला एक महत्त्वाचा शासन निर्णय. राष्ट्रीय सेवा योजना शैक्षणिक वर्ष 2025-26साठी विद्यार्थ्यांची संख्या मंजुरी याबद्दल. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम ही 100% केंद्र शासनाची योजना आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना समाजसेवेसाठी या योजनेत सहभागी होता येते. यावर्षी म्हणजेच 2025-26साठीही केंद्र सरकारने महाराष्ट्राला मागील वर्षा इतकीच विद्यार्थी संख्या मंजूर केली आहे. तर नियमित उपक्रमासाठी म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी एकूण 3,56,800 विद्यार्थी. नंतर विशेष शिबिरे म्हणजे स्पेशल कॅम्प्स त्याच्या 50% म्हणजे 1,78,400 विद्यार्थी. एकूण मिळून 5,35,000हून अधिक NSS स्वयंसेवक यावर्षी कार्यरत असतील. तर केंद्र शासनाने विद्यार्थ्यांचे वाटप कसे केले आहेत ते आपण पाहूया. तर अनुसूचित जातीमधील 11.8%, अनुसूचित जमातीमधील 9.4% आणि इतर प्रवर्गमधील 78.8% अशा पद्धतीने. तर राज्यातील प्रमुख विद्यापीठांना NSS स्वयंसेवक संख्या मंजूर करण्यात आली आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 52,200 विद्यार्थी, मुंबई विद्यापीठातील 46,000 विद्यार्थी, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 36,400 विद्यार्थी, नंतर नागपूर विद्यापीठातील 30,150 विद्यार्थी, अमरावती विद्यापीठ 27,600 विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 26,250 विद्यार्थी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 16,600 विद्यार्थी आणि नांदेड विद्यापीठ 17,000 विद्यार्थी अशा एकूण 31 विद्यापीठांना आणि संचालनालयांना विद्यार्थ्यांचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. तर प्रत्येक विद्यापीठाने आपल्या संलग्न महाविद्यालयांना या मंजूर विद्यार्थ्यांची संख्या प्रमाणानुसार वाटप करायची आहे. तसेच ही माहिती 30 नोव्हेंबर 2025पर्यंत शासनाला पाठवायची आहे. अनुदान मंजुरीही याच विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार केली जाणार आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक कार्यक्रम नाही, तर समाजसेवेची खरी शाळा आहे. शासनाने मंजूर केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे अनेक तरुणांना समाजासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही NSSचे स्वयंसेवक असाल किंवा व्हायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या कॉलेजमधील NSS युनिटशी संपर्क साधा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.